दुःखितान् जीवान् सदा दुःखितान् दघ्रेयो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्तिं परां कैवल्याध्वनि नागदेव प्रवर पांथकृतो येन स देवश्चक्रधरो शरण्य शरणो नंतो निशं पातु मां जयतु जय श्री दत्ता श्री कृष्णा द्वारकाधीशा श्री गुंडमा प्रभुराया श्री चक्रेशा नमोस्तुते श्री चक्रेशा नमोस्तुते श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर या मंदिराचा आजचा हा वर्धापन दिन सोहळा 2 दिवसापासून अत्यंत उत्साहामध्ये सुरू आहे। काल मी जरी नसलो तरी आश्रमातील मंडळी आपली आश्रमातील देवपूजा घेऊन या ठिकाणी आलेली होती आणि त्यांनी कालच्या कार्यक्रमाचं सायंकाळचं सर्व सविस्तर वृत्तांत आम्हाला सांगितला की असे उत्साही तरुण मंडळी बाबांना असे काही प्रश्न विचारत असत आणि बाबाही असे हजरजबाबी अशा प्रकारे त्या सर्वांचं समाधान करीत असत आणि त्यामुळेच खूप वेळ लागला म्हणे रात्री आणि जवळजवळ 11 वाजता मग ती गाडी देवपूजा घेऊन परत आली। तर सांगायचं तात्पर्य की परमार्ग अध्ययन मंदिराचा हा जो उपक्रम आहे खरोखर अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। या मंदिराचंच नाव कोण्या देवावरून नाही, म्हणजे कुठल्या तरी देवाच्या नावाने मंदिरं असतात, श्री दत्त मंदिर, श्री चक्रधर मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, पण या मंदिराचं नाव ठेवतानाच खऱ्या अर्थाने फार सुंदर अशा प्रकारचा विचार, दूरदर्शीपणाचा विचार ज्यांनी केला असे या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्रद्धेय विद्वतरत्न कैवल्यवासी या परिसरातील ख्यातनाम अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व जे साऱ्या पंथाला अत्यंत आदरणीय अशा प्रकारे म्हणजे वाटत होतं असे डॉक्टर श्री राबू मेश्राम यांनी खऱ्या अर्थाने जे कार्य केलेलं आहे त्याची फलश्रुती म्हणजे खऱ्या अर्थाने मंदिर आहे। त्यांनी ग्रंथ निर्माण केला, त्यांनी PhDचा प्रबंध विद्यापीठाला जो सादर केला, मला तर त्या ग्रंथाचं अवलोकन केल्यानंतर हे जाणवलं की डॉक्टर भाऊसाहेब कोलतेंपेक्षाही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं संशोधन डॉक्टर राबू मेश्राम, कारण डॉक्टर भाऊसाहेब कोलतेंनी जे PhD साठी संशोधन केलं ते केवळ मानव तत्वज्ञानावर केलेलं आहे आणि डॉक्टर राबू मेश्राम सरांनी जे संशोधन केलं ते भारतीय दर्शनशास्त्रामध्ये मानव दर्शनाचं काय वैशिष्ट्य आहे हे दाखवण्यासाठी केलेला आहे। आणि हा ग्रंथ जोपर्यंत पंथीय विचारवंत वाचणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने दर्शनशास्त्रामध्ये मानव दर्शनाचं काय महत्व आहे हे लक्षातही येणार नाही। नाही तर आपलं आपण कोणी चांगलंच म्हणतं, नाही घरचा काळा मुलगा जरी असला तर कसा बाळकृष्णासारखा आहे, सावळा आहे म्हणतात, काळा नाही म्हणतात। आपल्याला महत्वाचंच असतं,
पण इतरांचं सारं काही अवगत करून आपलं खरं कसं श्रेष्ठ आहे हे जर आपल्याला पटवून घ्यायचं असेल तर डॉक्टर साहेबांचा तो PhD प्रबंध वाचलाच पाहिजे. ते या मंदिरासारखंच अत्यंत महत्वाचं असं साहित्य मंदिर त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे अनेक छोटे छोटे पुस्तक आहेत. त्या पुस्तकांचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. एक एक पुस्तक तुम्हाला अशा प्रकारची प्रेरणा देणारं आहे की तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये अत्यंत म्हणजे ज्ञानाचा शिरकाव करून ज्ञान संपन्न बनवणारी आहे त्या बुद्धिमत्तेला. कारण बुद्धी या इंद्रियाद्वारा ज्ञानाचं ग्रहण करता येतं. आपला जो 5 ज्ञानेंद्रिय आहे, दादांनी आता सांगितलं की त्या इंद्रियांचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. त्या इंद्रियांचा चांगल्या प्रकारे आपल्याला आचार करता आला पाहिजे. आपलं पाहणं सुद्धा आचारयुक्त असलं पाहिजे. आपलं पाहणं जर सदोष असेल तर तो अनाचारच घडतो. म्हणून पाहण्यामध्ये आचार, चालण्यामध्ये आचार, बोलण्यामध्ये आचार, सर्व इंद्रियांच्या द्वारा आचार प्रगट करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने ते ऊर्ध्वगमन आपलं होऊ शकतं. आणि ते जे तत्वमूल्य आहे ते तत्वमूल्य डॉक्टर साहेबांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये व्यक्त झालेलं आहे. डॉक्टर साहेबांचे माझे फार जवळचे संबंध होते. मी फार लहान होतो. मी 15-16 वर्षाचा असतानापासून डॉक्टर साहेब मला ओळखत होते. हे माझं भाग्य समजतं. कारण अशा विद्वान लोकांचा माझा संपर्क होता. आणि नावाने ओळखायचे. मुकुंद म्हणून मला आवाज द्यायचे. गुरुकुलमध्ये ते यायचे. जाळीच्या देवाच्या यात्रेत त्यांची भेट व्हायची. आणि जेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीच्या परीक्षा देण्यासाठी आम्ही नागपूर केंद्र घेतलं होतं त्यावेळेला वर्ष परिवाराचा माझा जवळचा संबंध आला. कारण आमची व्यवस्था तिथे केली होती. आणि वर्षे परिवाराच्या त्या संपर्कामुळे काय झालं की तिथे नेहमी त्यांच्या हॉटेलवर जायचो आम्ही. आदरणीय सद्भक्त श्री मोतीरामजी वर्षे अत्यंत प्रकांड पंडित होते ब्रह्मविद्याशास्त्राचे. लीळाचरित्राचा सांगोपांग त्यांचा अभ्यास होता. तत्वज्ञानाचा फार मोठा अभ्यास होता. पण दुकानदारी करत असत. ते आपल्या स्वतःसाठीच त्यांचा तो अभ्यास असायचा. तसं काही त्याचा. परंतु मी गेल्यानंतर त्यांना मोठा आनंद होत असे. आणि आमची रात्र म्हणजे दिवस होत असे. आणि दिवस म्हणजे मग रात्र होत असे. असं संध्याकाळी जेवण वगैरे करून बसल्यानंतर 11 वाजेपासून आम्ही जी बोलायची सुरुवात करायची ते सकाळी 5 वाजायचे 6 वाजायचे. म्हटलं आता झोपलं पाहिजे. आता म्हणजे तिकडे या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हा खऱ्या अर्थाने त्यांच्यावर चर्चा करताना अनुभव येत होता. आणि त्याच वेळेला सहज ढगेंच्या हॉटेलमध्ये जायचो. आम्हाला हॉटेलचं फार मोठं एक हे असायचं म्हणजे आधार की सकाळी आंघोळ वगैरे केली की कुण्यातरी एका हॉटेलमध्ये जायचं, नाश्ता करायचा. तसं ढगेच्या हॉटेलमध्ये, कधी वर्षांच्या हॉटेलमध्ये, कधी मोतीरामजी वर्षांच्या हॉटेलमध्ये, असं करत करत मग ते सायंकाळच्या वेळेला एखाद्या हॉटेलमध्ये जायचं, तिथे नाश्ता करायचा. आणि असंच फिरत असताना जेव्हा थोडंसं त्या बडकत चौकाकडे गेलो आणि थोडंसं गांधीबागकडे जायला लागलो, एक दिवस सायंकाळच्या वेळेला डॉक्टर साहेब आणि त्यांचे काही सहकारी त्या एका दुकानाच्या समोर बसलेले दिसले मला. डॉक्टर साहेबांनी माझ्याकडे पाहिलं. अरे महात्मे कुठे? आणि मग माझं त्यांच्याकडे लक्ष दिलं. या 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 मला हे सर्व उठून उभे राहिले, दंडवत केला. मी त्यांना दंडवत केला, मला बसायला दिलं. आणि तेव्हापासून कुठल्या तरी हॉटेलमध्ये सायंकाळचा नाश्ता करायचा आणि यांच्याजवळ येऊन बसायचं. म्हणजे 4 वर्ष झाली. 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 4
म्हणजे सांगायचं तात्पर्य की मलाही लहानपणापासून एक कर्मधर्म संयोगाने माझ्यावर जे संस्कार पडले की मी माझ्यासारख्या तरुण माणसाजवळ कधीच बसलो नाही, माझ्यापेक्षा लहान माणसाजवळ कधीच बसलो नाही. जे बुजुर्ग लोक होते त्यातले जे ज्ञानी लोक होते त्यांच्याजवळ नसुद्धा जाऊन बसायचो मी. आणि त्यामुळे कदाचित आपण सारखे करीती तात्काळ हा माझ्याही जीवनात मला अनुभव आला की या लोकांसारखा होण्याचा माझाही सहजतेने प्रयत्न झाला, कारण मला जी आवड होती. आणि तेव्हापासून माझा तो संपर्क होता. 17-18 वर्षाचा असेल मी नागपूरला तेव्हा परीक्षा केंद्र या ठिकाणी घेतलं. आमच्या परीक्षाचे सर्व म्हणजे पेपर संपले. एक वर्ष काय झालं की आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री बांधकर बाबा जुने, म्हणजे आता जे सरले त्यांच्या आधीचे ते जे बाबा होते बांधकर जुने बाबा, त्यांचं महावाक्य प्रवचन महाल या ठिकाणी वर्ष परिवाराच्या त्या गच्चीवर ठरलेलं होतं. आणि त्यामुळे आमची जी व्यवस्था होती ते या नागपुरातले चांगले कार्यकर्ते श्रीमान सद्भक्त श्री भास्करराव बोरकुटे यांच्या घरी करण्यात आली. आणि तेव्हापासूनचा माझा त्या या नागपूरशी संबंध आहे. मी नागपूर युनिव्हर्सिटीमधून पहिल्याच परीक्षेमध्ये गोल्ड मेडल घेतलं, परीक्षा पास केली, मेरिटमध्ये आलो. आणि माझा प्रवेश जो झाला नागपूरमध्ये तो त्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने झाला. डॉक्टर मधुकर आष्टीकर साहेब होते, त्यांच्या हस्ते माझा त्यावेळेला सत्कार झाला त्यावेळेला. आणि त्याच्या आधी श्री चक्र गुरुकुल संस्कृत महाविद्यालयातून कुणीही गोल्ड मेडल मिळवलेलं नव्हतं. पहिला गोल्ड मेडल मिळवणारा मी विद्यार्थी होतो गुरुकुलमधला. आणि त्यामुळे आता मलाही माझ्या याच्यावर थोडासा दोष होता, स्वतःबद्दल फार मोठी आत्मविश्वास होता की या लोकांचं जे काही आपण ऐकलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे. आणि मग बालपणामध्येच मला हे सर्व बाळकडून मिळालेलं आहे. आणि ती चर्चा करताना या मोठमोठ्या लोकांबरोबर जेव्हा चर्चा करत असो तेव्हा नकळत त्यांचं प्रेम मी संपादन केलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर राघू मेश्राम साहेब एक होते. आणि म्हणून या कार्याच्या निमित्ताने त्यांची स्मृती आज सतत समाजासमोर उभी आहे. साहित्याच्या रूपाने ते सतत प्रेरणादायी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून खरा वर्धापन दिवस म्हणजे काय, तर वर्धापन दिवस म्हणजे त्या विचारांचं आम्ही आमच्या जीवनामध्ये किती त्यामध्ये आम्ही वृद्धिंगत झालेलो आहोत याचा स्नेहावलोकन करण्याचा अवसर म्हणजे वर्धापन दिवस आहे. फार सुंदर एक संस्था डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी उभी केली आणि त्या संस्थेला फार मोठं तत्वज्ञानाचं अधिष्ठान दिलं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी एक फार मोठा अशा प्रकारचा आचारपर सिद्धांत सांगून एक संप्रदाय पंथ या निमित्ताने प्रवर्तन केलं. या सत्य सनातन महात्म धर्माचं प्रवर्तन स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी केलं आणि त्याच्या पाठीमागे फार मोठी तत्वज्ञानाची परंपरा निर्माण करून दिली. आणि म्हणून 800 वर्ष झाले तरी स्वामींची जी कार्यप्रणाली आहे, जी विचारधारा आहे ती आजवरही खंडित होऊ शकलेली नाही. इतिहासामध्ये आपण पाहतो अनेक दर्शनशास्त्र उदयाला आले आणि ते दर्शनच शिल्लक राहिले, त्यांचा पंथ शिल्लक राहिलेला नाही. विचार केला पाहिजे. दर्शनशास्त्र एक परंपरा असलेलं तत्वज्ञान होतं, पण परंपरा नष्ट झाली, केवळ दर्शनशास्त्र शिल्लक राहिलं. काय झालं? आचार हाच प्रचार हे जे तत्व सांगितलं आहे आता आदरणीय श्रद्धेय विद्वत्रत्न ब्रह्मविद्येचे प्रकांड पंडित अत्यंत व्यासंगी संशोधन कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणारे तरडगाव निवासी श्री सुरेश राजजी राहेरकर उपाख्य बापू यांनी खरंच फार सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. आणि त्यांचा जो मुद्दा आहे आचार हाच प्रचार, आचार परमो धर्म, आचार हाच परमधर्म आहे. सिद्धांत हा परमधर्म नाही.
एखादं हार्मोनियमचं एखादं पुस्तक आहे, इथे दाबलं म्हणजे 6 वाजते, तिथे दाबलं म्हणजे ग वाजते, तिथे दाबलं म्हणजे र वाजते, हे तुम्हाला सारं अवगत झालेलं आहे. पण जोपर्यंत तुम्ही वाजवतच नाही तोपर्यंत त्यातून चांगले सूर तुम्हाला काढता येत नाही. किती तत्वज्ञान ते हार्मोनियमचं तुम्ही अभ्यासलं, प्रत्यक्ष हार्मोनियम तुमच्या हातात दिली तर सारे सूर तुम्ही बेसूर काढायला लागाल. हीच गोष्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये लागू होते. वेळ खूप झालेला आहे, वेळ भाषणाची राहिलेली नाही, राशनाची सुरू झालेली आहे. 4च्या नंतर महाप्रसादाची वेळ आहे पत्रिकेमध्ये, आणि महाप्रसादामध्ये म्हणजे मीच अडसर आहे. आता मी 1 तास बोललो तर 1 तासानंतर महाप्रसाद मिळेल, मी अर्धा तास बोललो तर अर्ध्या तासानंतर मिळेल, 10 मिनिट बोललो तर 10 मिनिटानंतर मिळेल. म्हणजे आता मीच वंचना केल्यासारखं होणार आहे. मी जास्त जेवढा वेळ बोलेल तेवढं तुम्हाला त्या महाप्रसादापासून दूर जावं लागेल, म्हणून जास्त दूर मी पाठवणार नाही आपल्याला. सूत्ररूपाने हा मुद्दा आपल्याला सांगतो की आचार हा अत्यंत महत्वाचा विचार आहे, आणि तो स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी आचारात विचार, विचारात आचार, आमच्या महाभाष्यकारांनी त्या पद्धतीचं ते वर्णन केलेलं आहे. की तुम्हाला हे तत्वज्ञान कशासाठी पाहिजे, तुम्हाला ते आचरण्यासाठी पाहिजे. एखादी योजना तुम्हाला माहिती झाली, आता लाडक्या बहिणीची योजना गाजून राहिली आहे, आता ते शासनाने ती योजना सुरुवात केली, मग आता तिचा आचार करता आला पाहिजे ना. तिचे ते वेगळे वेगळे जे काही कागदपत्र आपल्याला बरोबर सादर करता आले पाहिजे. ते सारे कागदपत्र, आधार कार्ड वगैरे सर्व जर व्यवस्थित असेल तर ठीक, नाहीतर त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तत्वज्ञान म्हणजे सुद्धा या योजनेचा तुम्हाला म्हणजे परिचय देणारं एक अशा प्रकारचं ते साहित्य आहे की ही योजना आहे. या सृष्टीच्या मुळाशी हे 4 नित्य तत्व आहे. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे 4 नित्य तत्व आहेत. त्यामध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. तुम्ही म्हणजे शरीर आहात का शरीराच्या माध्यमातून सुखदुःख भोगणारे तुम्ही आहात? साधा विचार आहे. हाच विचार तत्वज्ञानाने दिलेला आहे. तोच विचार या ठिकाणी धर्मसभेत मांडला गेलेला आहे. आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण, ब्रह्मविद्येचे अत्यंत व्यासंगी अभ्यासक, ज्यांचा आता आमचे प्रास्ताविक पर भाषणामध्ये विद्वत रत्न श्री अजयदादांनी फार सुंदर परिचय करून दिला, असे आदरणीय श्रद्धेय श्री अष्टोरकर बाबा, एकाच वाक्यात दोघांची नाव घेऊन टाकली. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय श्री प्रवीणराज दादा सातारकर यांनी सुद्धा फार सुंदर, साधा वाटणारा पण अत्यंत जीवनाशी निगडित असणारा तो विषय सुंदरपणे मांडलेला आहे की तुम्हाला ती भक्ती करता आली पाहिजे. हे भक्तीचं साधन आहे. देवपूजा, नमस्कार करणे, नामस्मरण करणे, लीळा आठवणे हे सारं भक्तीचं माध्यम आहे. आणि हा महानुभाव तत्व जे मूल्य आहे हे या 3 आयामावर आधारित आहे. ज्ञानावरच फक्त पंथ आधारित नाहीये, तर तो वैराग्यावरही आधारित आहे. तुमच्यात परिवर्तन घडलं पाहिजे त्या ज्ञानामुळे. हा जीव नित्य आहे, शरीर अनित्य आहे, भोग हे सर्व दुःखदायी आहे. हे तत्वज्ञानात जे सांगितलेलं मूल्य आहे हे तुमच्या बुद्धीला पटलेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने मग तुमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होऊ शकतं आणि भक्ती रस तुमच्यात निर्माण होऊ शकतो. आदरणीय बापूंनी फार सुंदर सांगितलंय की जग सारं अशांत आहे. अशांती हा स्थायी भाव आहे जगाचा, आणि म्हणून जगामध्ये शांती निर्माणच होऊ शकत नाही. आदरणीय श्रद्धेय औरंगाबाद निवासी श्री मोठे बाबा नागराज बाबा यांनी विश्वशांती ज्ञान यत्न चालू केले होते, आणि माझा त्यांचा जेव्हा संपर्क आला, थोडा पंथीय
काहीतरी एक वाद माझ्या संबंधात निर्माण झाला आणि त्या वादामध्ये मी लक्ष देऊ नये, तुम्ही पंथीय परंपरेकडे आणि पोथी प्रवचनाकडे लक्ष द्या, हे बाबांना सांगायचं होतं. आणि ते म्हटले हे वाद म्हणजे खेळता आले पाहिजे, आपल्याला सहजतेने तुम्हाला हसत खेळत वाद करता आले पाहिजे आणि तुमचं पूर्ण जे जीवन आहे ते तुम्हाला ब्रह्मविद्येला देता आलं पाहिजे. तुम्ही पोथ्या करा, रिकामे राहू नका. माझा आत्मशांती सुरू आहे, तुम्ही ते प्रवचन चालू करा. आणि बाबांचा तो सल्ला मला पटला त्यावेळेला आणि ते आत्मशांती ज्ञान यज्ञ आम्ही सुरू केलं. बाबांचं विश्वशांती आहे म्हटलं, व्यापक काम आहे, आपलं आपल्या आत्म्यापुरतंच ठीक आहे, नाही का. आपण छोटे माणसं, आपल्या शरीरात असलेला आपला आत्मा आणि जो कोणी समोर येईल त्याचा आत्मा, एवढ्याचा संबंध ठेवायचा. म्हटलं विश्वाशी कुठे संबंध ठेवता आपण. मी सुरू केले. पहिला कार्यक्रम काटोल या ठिकाणी झाला, तो म्हणजे श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सुरुवात केली तेव्हा 2001ला. महंती घेतल्यानंतर पहिला आत्मशांती ज्ञान यज्ञ काटोलला सुरू केला आणि पाहता पाहता आजवर 2001 पासून 110 आत्मशांती ज्ञान यज्ञ आपले पूर्ण झाले. त्याच्यात गुंतून राहिलो मी, कारण सांगायचं तर अभ्यास करावा लागतो. स्वतः पाहिल्याशिवाय सांगणं म्हणजे मनालाच पटणारं नसतं. म्हणून जे आधी तत्व आपल्याला पटलं ते दुसऱ्याला आपल्याला सांगता येतं, जे आपल्यालाच पटलं नाही ते दुसऱ्याला काय सांगता येणार. आणि म्हणून ते पटलं पाहिजे आधी, म्हणून अभ्यासात मन गुंतवलं पाहिजे. असे 2-4 आमच्या आत्मशांती ज्ञानयज्ञ झाल्यानंतर बाबांची भेट झाली, औरंगाबाद निवासी बाबांची. म्हटलं बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आमचे छोटे आपले आत्मशांती ज्ञानयज्ञ चालू केले. अहो म्हटलं फार सुंदर नाव दिलं म्हणे तुम्ही. म्हटलं बाबा तुमचं नाव फार मोठं, विश्वशांती. नाही, मी विश्वशांती होऊच शकत नाही म्हणे. म्हणजे आज बापू जे म्हटले की जग अशांत आहे आणि अशांत जग हे शांत होणं फार कठीण आहे. ते आता कधी होईल तो देवच वाली आहे त्याचा. शेवटचा जीव जेव्हा उद्धारला जाईल तेव्हा मग सर्व शांत होणार आहे, पूर्वी जसं होतं तसं. पण तोपर्यंत अशांतीच आहे. अशांती हा स्थायी भाव आहे आणि जो स्थायी भाव असतो तोच खऱ्या अर्थाने त्याचाच रस परिपोष होत असतो. साहित्यामध्ये अष्टरस सांगितलेले आहे. शृंगार, हास्य, करुण, रौद्रवीर, भयानक, विभत्स, अद्भुत, संज्ञ इति अष्टरसा स्मृता. साहित्य काय आहे किंवा प्रवचन काय आहे, कथा काय आहे किंवा कीर्तन काय आहे, जो या अष्टरसांच्या माध्यमातून श्रोत्यांना गुंगविण्याचा, मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रवचनामध्ये श्रोते अगदी तल्लीन होतात. हास्यरस निर्माण झाला की हसायला लागतात, करुण रस निर्माण झाला की डोळ्यातून पाणी निघायला लागतं. परंतु साहित्यामध्ये सुद्धा शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की अष्टरस यामध्ये सारे जग व्यापलेलं आहे, पण निर्वेद स्थायी भावोस्ती शांतोपी नवमो रस. ज्याचा स्थायी भाव निर्वेद आहे. निर्वेद स्तोत्र आपल्यामध्ये प्रसिद्ध आहे. कधीतरी निर्वेद स्तोत्राचंही पारायण केलं पाहिजे. एकदा तर वाचा, फक्त एकदा वाचा, मन लावून वाचा, पुन्हा पुन्हा तुम्ही वाचायला लागा. श्री दत्तात्रय कवच वाचण्याच्या पाठीमागची आपली स्थायी भावाची भूमिका वेगळी आहे. कुठेतरी काहीतरी पाहिजे असतं आपल्याला देवाकडून आणि म्हणून कुठल्या तरी अपेक्षेने आपण देवाची भक्ती करत असतो. पण निर्वेद स्तोत्र वाचा, एकदा वाचला तर पुन्हा पुन्हा तुम्ही वाचायला लागा. का तर त्यामध्ये निर्वेद हा स्थायी भाव असल्यामुळे त्यामध्ये शांत रस निर्माण होतो. आणि या ठिकाणी कोण आहे, कोणी विनोदी वक्ता नसताना सुद्धा ही सारी श्रोतृवर्ग, ही सारी सभा, ही जी काही तल्लीन होऊन ऐकते आहे, या ठिकाणी हा शांत रस खऱ्या अर्थाने प्रगटलेला आहे. म्हणून सर्व शांततेने हे सर्व ऐकतायत की आपल्याला कुठेतरी हा संसार असार आहे हे पटायला लागलेला आहे.
आणि पटतंच ते. कुणी पटवून देण्याची गरज नाही, स्वतःलाच पटतं. सरकारही तुम्हाला रिटायर करतं की आता तुम्ही इकडच्या कामाचे राहिले नाही, आता घरी बसा, आम्ही तुम्हाला घरीच पैसे पाठवून देऊ, आता इकडच्या कामाचे तुम्ही नाही. पण घरी तो बसला म्हणजे घरच्यांनाही अडचण, आणि घरच्यांना अडचण असल्यामुळे 10 नोकरीला होता तो बंद बरा होता, आता घरामध्ये डोकं खायला लागला सर्वांचं. म्हणून घरचेही म्हणतात अहो कुठेतरी जा ना, काहीतरी करा, काहीतरी. मग हा काहीतरी शोधतो एखादा साईड बिझनेस, किंवा मग कुठेतरी तीर्थयात्रा तरी करून या. म्हणजे तुमचं घरात असणं सुद्धा दुःखदायक आहे, घरात नसणं सुद्धा तुमच्यासाठी फार चांगलं आहे, घरच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. हा विचार कोण करायचा? शेवटी आपणच करायचा आहे ना. घरच्या मंडळीला सुखात ठेवायचं असेल तर तुमचं असन्निधान सुद्धा चांगलं कामाचं असतं. सतत तुम्ही सान्निध्यात राहिले तर कंटाळा निर्माण होतो, ते काही देवाचं सन्निधान नाही आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या ज्या गोष्टी आहेत, भक्ती रस निर्माण होण्याच्या ज्या गोष्टी आहेत, या निर्वेद या स्थायी भावातून निर्माण होत असतात. आणि निर्वेद हा स्थायी भाव सांगण्याचा इथल्या ज्ञानीजनांचा प्रयत्न असतो. लोकरंजनासाठी तर अनेक कार्यक्रम, तमाशे आहेत, सिनेमे आहेत, अनेक कथा कीर्तन करणारी लोक आहेत. कुठल्या तरी भाकड कथा सांगतात, कुठल्या तरी गोष्टी सांगतात, कुठला तरी थिल्लरपणा त्याचं वळण लावतात श्रोतृवर्गाला. पण इथला श्रोता, बापूंना मी सांगू इच्छितो, नागपूरकरांचं हे वैशिष्ट्य आहे, इथे केवळ गोष्टी सांगून मनोरंजन करणारा वक्ता इथे चालत नाही. इथे तत्वज्ञानाचं खऱ्या अर्थाने मर्म सांगणारा, जीवनाचं रहस्य सांगणारा, जगाचं रहस्य सांगणारा वक्ता या ठिकाणी चिरकाट टिकतो. आम्हालाही या ठिकाणी जवळपास येऊन जवळजवळ 40 वर्ष झाली. पण आजवर माझा कोणाला असा कंटाळा आला असं मला कधी जाणवलं नाही, आणि मलाही कोणाचा कंटाळा आला असं मला वाटलं नाही. कारण हा श्रोतृवर्ग आणि या ठिकाणचा दातृत्व करणारा वर्ग हा खरा बुद्धिमान आहे, आणि तो केवळ लोकरंजनासाठी कुणाचं प्रवचन ठेवणारा वर्ग नाही, तर लोककल्याणासाठी या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करणारा हा वर्ग आहे. हे नागपूरकरांचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी हे सांगितलं. इकडे अनेक विनोदी वक्ते येऊन गेले, फेल ठरले, बाहेर चांगले गाजतायत, लोक त्यांच्या कार्यक्रमात नाचायला लागतात, नाचणारच, कारण ते रस निर्माण करतात ते. पण ते रस निर्माण करणं म्हणजे तुमच्या आत्म्याचं कल्याण नाही. शांतोपी नवमो रस, जो शांत रस निर्माण करू शकतो, जो जीवाला परमात्म्यापर्यंत पोहोचविण्याचा विचार देऊ शकतो, तोच खऱ्या अर्थाने या नागपूरकरांना आवडतो. आमच्या डॉक्टर साहेबांनी तेच काम केलं, म्हणून डॉक्टर साहेबांची ही स्मृती लोक कधीही विसरणार नाही. त्या ग्रंथांच्या माध्यमातून, या मंदिरांच्या माध्यमातून, मंदिराच्या माध्यमातून, आणि त्यांनी जे लोक प्रबोधनाचं कार्य केलं समाजामध्ये मिसळून, त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये जातीयतेचं पूर्णपणे उच्चाटन झालेलं नव्हतं, शासन दरबारी जात म्हणजे मानल्या जाऊनही समानतेचं प्रतिपादन करणारे वक्ते बोलत होते. मानव पंथातही जातीयता आम्ही मानत नाही, अस्पृश्यता आम्ही मानत नाही असं म्हणूनही अस्पृश्यता पाळल्या जात होती. अशा त्या काळामध्ये डॉक्टर साहेबांनी किंवा त्यावेळेचे जे कार्यकर्ते लोक होते, त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं संपूर्ण जीवन अध्ययनासाठी दिलं, आणि अध्ययनातून त्यांनी समाजाचा विकास केला. आणि म्हणून त्यांच्या दूरदृष्टीतून त्यांनी या मंदिराचं जे नाव ठेवलं ते परमार्ग अध्ययन मंदिर असं नाव ठेवलं. हा परमार्ग कसा आहे याचं अध्ययन करा. स्वामी श्री चक्रप्रभूंचे तत्व विचार आहेत, ते माणसामध्ये भेद करणारे नाहीये. त्या काळामध्ये सोडून द्या, पण आतापर्यंत आणि अजूनही काही लोकांच्या द्वेषमूलक अंतकरणातून या भावना जात नाहीत. हे दाबण्याचं गोंठ आजही समाजामध्ये दिसून येते, आणि कुठेतरी याचे पडसाद कुण्यातरी रूपामध्ये आपल्याला उमटताना दिसतात.
पण एक फार महत्वाची मोलाची गोष्ट आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही 100% मानवपंथामध्ये जातीयता संपुष्टात आणलेली आहे आणि समानतेचं प्रतिपादन या काळामध्ये आम्ही केलेलं आहे. हे का केलं? तर या लोकांनी जे काम केलं, या कामाकडे पाहून त्यांच्यानंतरच्या येणाऱ्या पिढीतील, मग ते कुठल्याही जातीतील लोक असो, त्यांनी तोच विचार स्वीकारला की स्वामींनी तो मांडला, पण आपण तो मानत नाही. हे कुठेतरी वंचकत्व आपण करतो आहोत. आणि म्हणून या वंचकत्वाची भावना नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून मग डॉक्टर राबू मेश्राम सर असतील, अभयराज दादा असतील, ईशादिष्टी पद्मनाभी बाबा असतील, डॉक्टर तुवी गेडाम साहेब असतील, आमचे सद्गुणदादा मेश्राम यांचं एक मला आठवण येते या प्रसंगी. फार विचारवंत माणूस, फार अभ्यासू, आपला सर्वांचा त्यांचा जास्त परिचय होता आधीचा. त्यांनी उपदेश घेताना कुणाही दीक्षित संन्यासी व्यक्तीची निवड केलेली नाही. त्यांनी जो उपदेश घेतला तो डॉक्टर राबू मेश्राम सरांचाच घेतला. काय पाहिलं त्यांच्यामध्ये? त्यांनी हे सर्व महात्म पण त्यांच्यात पाहिलं, हा सर्व तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांच्यामध्ये पाहिला, हे संपूर्ण जीवनाचं समर्पण त्यांच्यामध्ये त्यांनी पाहिलं. आणि गुरु असावा तर असा असावा हे तत्व त्यांनी त्यावेळेला जाणलं आणि श्री डॉक्टर राबू मेश्राम साहेबांचा त्यांनी उपदेश घेतला. आणि त्या पद्धतीने अत्यंत कट्टरतेने ते धर्माचं पालन करीत राहिले. आणि जेव्हा त्यांना दीक्षा घ्यायची होती तेव्हा डॉक्टर साहेब नव्हते. आणि मग पुन्हा त्यांनी विचार केला की आजच्या या काळामध्ये आपल्या या परिसरामध्ये डॉक्टर साहेबांच्या विचाराप्रमाणे वागणारा, डॉक्टर साहेबांच्या विचाराप्रमाणे तत्वज्ञानाचं प्रतिपादन करणारा, मी केवळ संस्कृत शास्त्री म्हणून थांबलेलो नाही, मी दर्शनशास्त्रामध्ये नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये MA सुद्धा केलं, PhD सुद्धा रजिस्ट्रेशन केलं होतं. पण डॉक्टर मधुकर आष्टीकर माझे गाईड होते आणि त्यांचा अपघात म्हणजे अचानक निधन झाल्यामुळे मग त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आणि नंतर पंथीय आचार्य गादी मिळाल्यामुळे याच्यातच खुश राहिलो. PhD आता काय नुकसान झालं माझं. मी कदाचित तिकडे असतो, PhD केली असती तर माझी काही वेगळी ओळख राहिली असती. आता मी बस नाही पंथीय परंपरेतलाच एक प्रवाहापतीच झालो. प्रवाह कदाचित PhD झालो असतो तर एक वेगळी चमक राहिली असती. डॉक्टर साहेब आपलं साहेबांनी जे सरांनी आठवण काढली, माझे 2 शिष्य PhD होऊन देवदर्शनाला गेले. त्यामध्ये एक डॉक्टर चक्रधर ठावकर, त्यांना पूर्ण मार्गदर्शन मीच केलं. आणि त्यांचा विषय घेण्यासाठी माझाच आग्रह होता की महानुभावांची स्थळभाष्य ह्यावर तुम्ही PhD करा. आणि दुसरी एक म्हणजे ती मुलगी संजीवनी ठाकरे, तिने सुद्धा श्री चक्रधर स्वामींचं सामाजिक कार्य या विषयावर PhD केली आणि ती लवकरच गेली. तर सांगायचं तात्पर्य की ह्या ज्या गोष्टी आहेत की बाहेरचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि बाहेरचा अभ्यास जोपर्यंत आम्ही करत नाही त्या तुलनेमध्ये मग आपण कसे श्रेष्ठ आहोत हे आपल्याला पटत नाही. आपण हे बुद्धी प्रामाण्यवादी असलं पाहिजे. माझं म्हणून ते श्रेष्ठ आहे असं नाही, जगामध्ये असं कुठेच नाही म्हणून ते श्रेष्ठ आहे हे मला मांडता आलं पाहिजे. आणि एकाच वाक्यात या सर्व धर्मसभेचा सार हाच आहे की ज्या जगामध्ये आजच्या या मध्ययुगीन काळाचा जर विचार केला तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे तत्वविचार दिलेले आहेत असे तत्वविचार, आचार प्रणाली इतर आपल्याला कुठेही शोधून सापडणार नाही. जगामध्ये अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे हे पटायला लागतं आपल्याला. कारण यामध्ये केवळ मनुष्य मात्र होऊन असा हा स्वामींचा उपदेश आहे की तुमचं कुठलंही बिरुद असू नये, कुठली उपाधी असू नये, उपाधी शिवाय तुमची ओळख असली पाहिजे आणि ते म्हणजे तुम्ही माणूस आहात आणि दुसरा येणारा तुमच्या समोर हा माणूस आहे.
इतर वन्य प्राणी आहेत स्वामीच्या जवळ, त्यांना सुद्धा स्वामी महात्मा म्हणायचे. आणि आपण माणसालाही माणूस म्हणत नसू तर आपला काय तो अध्यात्म उपयोगाचा आहे? कसले आध्यात्मिक आपण? म्हणून येणाऱ्या प्रत्येकावर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. जे तत्वज्ञान भगवद्गीतेमध्ये गोपालकृष्ण महाराजांनी सांगितलं की अपीचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, अत्यंत दुराचारी जरी कोणी असेल पण तो जर माझ्या भक्तीला लागला तर त्याला सुद्धा साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हेस, तो सुद्धा माझ्या भक्तीला लागला तर आज त्याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून युगायुगामध्ये जो परमेश्वर अवतार धारण करून जीवाला ज्ञान दातृत्व करतो त्यासाठी या सृष्टीची उपयोगिता आहे. ही सृष्टी कशासाठी आहे? जीवांना ज्ञान देऊन त्याचा उद्धार करण्यासाठी, प्रेम देऊन त्याचा उद्धार करण्यासाठी आहे. हे भोगविलासासाठी नाही. हे तर इतर प्राणीमात्रामध्ये भोग भोगता येतात किंवा भोगायचेच तर जेवढा भोग भोगायचा असेल तो आज 50 वर्षाच्या कालावधीमध्ये काय करायचं तो संसार करून घ्या आणि शांत डोक्याने विचार करा की खरंच संसार सुखाचा आहे का? कोणी विचारत नाही तुम्हाला. घरचे लोकही तुमचा कंटाळा करतात. मी सांगितलं तुमचं नसणंही चांगलं आहे तुमच्यासाठी आणि घरच्यासाठीही. मग कशाला असण्याची गडबड करता घरातच? कशाला लुळबुळ करत बसता? म्हणून भारतीय संस्कृतीचं जे मूलभूत सत्य सनातन तत्व आहे की शेवटी तरी तुम्हाला संन्यास घेता आला पाहिजे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, किती दिवस गृहस्थाश्रम करणार? एक दिवस गृहस्थाश्रमाचा त्याग करा आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारा. आणि वानप्रस्थाश्रमामध्ये खूप अभ्यास करा. खूप अभ्यास करून म्हणजे जो 25 वर्षापर्यंत तुम्ही केला होता गुरुच्या आश्रमामध्ये तो पुन्हा आता त्याचा उजाळा द्या आणि सर्व संघ परित्याग करून संन्यासाश्रमामध्ये पदार्पण करा. संन्यास हाच खऱ्या अर्थाने या पंथाचा स्थायी भाव आहे. म्हणून स्वामी प्रत्येक भक्ताला ज्याच्यावर खूप कृपा करतात त्याला म्हणतात एथ अनुसरा, एथ अनुसरा, एथ अनुसरा. एथ अनुसरा तर सांगतात काय होईल? तर तुमचा उद्धार होईल, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. आणि अनुसरले नाही तर काय होईल? ऐसिया अधोपरीची वृक्षा होईल. अशा प्रकारचं नरक भोगायला लागाल. महादाई साहेब एका मंदिरात जाऊन येते. त्या मंदिरामध्ये सारे चित्र कोरलेले असतात यमपुरीचे. आणि ते यमपुरीचे सारे चित्र पाहते. ते पाहून तिच्या लक्षात येते किंवा कोणी गाईड असेल तो सांगत असेल हे असं आहे ते तसं आहे वगैरे. ते सर्व पाहून तिला एकदम किळस निर्माण होते की काय हा संसार अत्यंत दुःखरूप आहे. स्वामी सांगतात तसंच आहे, दुःखरूप संसार आहे. मग ती स्वामींजवळ येते, जी असं असं मी पाहिलं, असं असं जाणलं की एवढे दुःख भोगावं लागतात का या जीवाला मेल्यानंतर? तेव्हा स्वामी सांगतात होय बाई, ते काय सांगतील तुम्हाला? आम्ही तुम्हाला सांगू की एकेका दुःखाचं वर्णन केलं तर तुम्ही जीव धरू शकणार नाही. या शरीरात सुद्धा जिवंत राहणार नाही. म्हणजे एवढं दुःख तुम्हाला होईल. मग म्हटलं एवढ्या दुःखापासून, एवढ्या नरकापासून माझी सुटका कशी होईल? तेव्हा स्वामी म्हणतात येथीच्या होई जे तै चुकती. काय सुंदर विचार आहे. असा आत्मविश्वासाने मला शरण या, मी तुमचा उद्धार करेल. एथ शरण आल्या काही मरण असे. सरांनी फार सुंदर अशा प्रकारचं ते लीळा सांगितली आपल्या समोर की सशाचा सुद्धा उद्धार स्वामींनी त्या लीळेतून केला आणि त्या पाडद्यांना सुद्धा बोध दिला, प्रबोधन केलं. या ज्ञानाने यावत मानव मात्राचं प्रबोधन करायचं आणि मानव मात्राने हे ज्ञान प्राप्त करून आपल्या जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे हे समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे परमेश्वराला अनन्य भावे शरण जायचं. गीतेतही भगवंताने सांगितलं अर्जुना तुला काय सांगू तुला? सर्व धर्मांत परित्यज्य, सर्व धर्मांचा तू त्याग कर. कारण अर्जुनाने पहिल्याने गोपालकृष्णाला धर्म सांगितलाय. पहिला अध्याय जर वाचला तर गोपालकृष्ण अर्जुनाला निरोपण नाही करत, अर्जुन गोपालकृष्णाला निरोपण करतो. आणि काय करतो की धर्म सांगतो. हा एष धर्मो सनातन,
हा सनातन धर्म आहे. पितरांना पिंड प्रदान केलं पाहिजे आणि त्यासाठी हे लोक जर मेले तर स्त्रिया विधवा होतील आणि त्या मग वर्णसंकर होतील, त्यांचं कोणीही अपहरण करेल. हे स्त्रियांकडे म्हणजे वाईट दृष्टीने लोक आजच पाहतात असं नाही, त्रेतायुगापासून आपल्याला दिसून येतं. प्रत्यक्ष रामचंद्राची पत्नी सुद्धा रावणासारख्या अत्यंत विद्वान ब्राह्मणाने पळवली. हा इतिहास आपल्याला डोळे झाक करता येणार नाही. स्त्रियांचं आकर्षण त्याही काळामध्ये होतं, स्वामींच्याही काळात होतं, आजही आहे. पण या सर्व आकर्षणातून मुक्त होऊन ज्याप्रमाणे बापूंनी आपल्याला सांगितलं की केशवराज व्यास कसे त्या कामक्रोधाला जाळून टाकलं त्यांनी आणि निर्विकल्प झाले, निर्विकार झाले, अशा प्रकारे आपल्यालाही आपलं जीवन करता आलं पाहिजे. आणि नाहीतर ते होणारच आहे. म्हातारपणात काय तुम्हाला माकड चेष्टा केल्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग ज्ञान असेल तर तुमचं म्हातारपण पूजनीय ठरेल आणि ज्ञान नसेल तर म्हातारपण कंटाळवाणं ठरेल. तुमची मुलं, स्वतःची मुलं, पत्नी सुद्धा सेवा करणार नाही, कुठेतरी वृद्धाश्रमात टाकून देतील, कुठेतरी दवाखान्यात नर्सकडे तुमची सेवा सोपवून देतील. पण जो म्हातारा विद्वान आहे त्याची सर्वतोपरी सेवा करण्यासाठी कुणीही साधू तयार होईल. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याला सर्वांच्या परिचित आहे. काल त्या इथे येऊन गेल्या, मुद्दाम त्यांना पाठवलं की जा परमार्ग अध्ययन मंदिरामध्ये आपल्या सर्व ओळखीचे लोक आहेत, त्यांनाही तुमची भेट झाली पाहिजे. अशा श्रीमती गीताताई मेश्राम, काय कमी आहे त्या बाईंना, कमिशनर राहिलेल्या बाई, पण आज शेवटची अवस्था अशी की त्यांना सर्व कळालं की कोणी कुणाचं नाही, आता तरी परमेश्वराला अनुसरलं पाहिजे. आणि ते मकर धोक्याच्या आश्रमात येऊन त्यांनी संन्यास घेतलाय. काल मी त्यांना इथे पाठवलं होतं. ही जी उपरती आहे की कधीतरी मी देवाला अनुसरलं पाहिजे, येथीच्या होईजे तही चुकती, हा अनुसरण्याचा जो भाव आहे, जी खावण आहे माझ्या देवाची, ती मला समजली पाहिजे. आणि त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची उपयोगिता असते. म्हणून ते वर्धापन दिवस करायचे असतात. यावर्षी निदान 2 अनुसरले पाहिजेत, त्या वर्षी 2 अनुसरले पाहिजेत, पुढच्या वर्षी अजून काही अनुसरले पाहिजेत. अनुसरण्याची एक परंपरा निर्माण झाली पाहिजे. हा विचार खऱ्या अर्थाने जो विचार करायला लागेल, या विचारांचा जो विचार करेल त्याला खऱ्या अर्थाने परमेश्वराची ओढ लागायला म्हणजे सुरुवात होते. आणि मग तो देवा त्वमेव माता च पिता त्वमेव, तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे, तूच माझा बंधू आहे, तूच माझा सखा आहे. एवढंच काय, पण तूच माझी विद्या आहे. एवढं ज्ञान मिळवणारे लोक शेवटी म्हणतात हे ज्ञानाचंही ओझं आहे. ज्ञान हे विष की अमृत, हा श्रीम माटेंचा एक धडा होता आम्हाला अभ्यासाला. ज्ञान हे विष की अमृत, ते विषयी असू शकते, जर त्याचा योग्य उपयोग केला नाही तर ते ज्ञानच तुम्हाला नरकाकडे नेण्यास कारणीभूत ठरते. ज्ञान ही दुधारी तलवार आहे, ती दुसऱ्यालाही कापू शकते आणि गफलत झाली तर स्वतःवरही घाव करू शकते. आणि म्हणून स्वामींनी सुद्धा सांगितलं, झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी करणे, एका गोमटेया कारण होय, एका ओखटेया कारण होय. हे ज्ञान सुद्धा ओझं आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये म्हटलं त्वमेव विद्या, तू देवा माझी विद्या तूच आहे. आता या विद्येची, या ज्ञानाची मला गरज नाही आता. आणि शेवटी ज्ञानाची गरजच नसते. साध्याच्या प्राप्ती साधन निवडते. ज्ञानही काढून घेतलं जातं तिथे, कारण तिथे जर ज्ञान ठेवलं असतं तर तिथे अस्थिरता निर्माण झाली असती, द्वंद्व झालं असतं, भांडणं निर्माण झाले, त्याला जास्त सुख देतं, आनंद देतं. म्हणून साध्याच्या प्राप्ती साधन निवडते. ज्ञान हे साधन आहे, त्या साधनाचा योग्य उपयोग साधकाने केला पाहिजे. भक्ती हे साधन आहे, त्या साधनाचा योग्य उपयोग केला पाहिजे. ज्ञान नसेल तर भक्ती अंधश्रद्धा निर्माण करू शकते. आणि ज्या लोकांना केवळ भक्ती माहिती आहे, ज्ञान माहिती नाही, ते अशा अंधश्रद्धा समाजात पसरवतात. फार मोठा महत्वाचा आपल्याला कोणाची टीका नाही करायची. महाकुंभ चालू आहे,
काय आहे त्या महाकुंभामध्ये? आता उद्याला शाही स्नान होणार आहे, 5वं का 4थं. आणि ते शाही स्नान म्हणजे काय? तिथे डुबकी मारली की तुमचे सारे पाप नष्ट होणार. एका फार चांगल्या साधकानेच प्रश्न विचारला. एक व्यक्ती घरातून निघाला, त्याला फार वाईट वाटलं. पत्नी म्हणाली, कुठे चालले? म्हटले, गंगेत चाललो आंघोळ करायला. म्हटले, का? म्हटले, माझ्या हातून गाय मारल्या गेली. गाय मारली? मग गाय मारल्याचं पाप लागलं, ते कुठं धुतल्या जाईल? म्हणे, गंगेत आंघोळ केली की धुतल्या जातं. मग म्हटलं, तो सांडही आहे, आपल्याला फार त्रास देतो म्हणे, त्यालाही एकदा मारा मग गंगेत आंघोळ करायला जा. अशा त्याला कुठल्या तत्वज्ञानाचं अधिष्ठान, कुठलं वैज्ञानिक अधिष्ठान काहीच नाही. म्हणून अशा प्रकारची केवळ जी भक्ती आहे, केवळ भक्तिभावामध्ये लोकांना रिझवण्याचा जो प्रकार चालतो, त्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण होत असते. आणि तो त्या लाडाच्या बाशीच्या दृष्टांताप्रमाणे चारही पायासहित तो जसा वासराला त्या विहिरीत टाकतो, तसा अज्ञ समाजाला, अज्ञान समाजाला, अज्ञान याचा अर्थ अशिक्षित नाही, सुशिक्षित लोकही अज्ञानी आहेत. पहा तिथे कुठली कोणीतरी एक बाई आली म्हणे, ती सारी जगप्रसिद्ध बाई, कशाला गेली कुणास ठाऊक. तर कोण कोण जाईल तिथे सांगता येत नाही, कशामुळे जातात त्याला उत्तर नाही. स्वामींनी ते पैठणची यात्रा पाहिली आणि सारंग पंडितांना विचारलं, हे दृष्टार्थी आहे का अदृष्टार्थी आहे? ते म्हटले, अदृष्टार्थी आहे, आपलं आत्मकल्याण व्हावं म्हणून तिथे आलेले. म्हटलं, पहा, विचार करा. दवंडी फिरवली, इथे घाया कैवल्यदान देणारा आलेला आहे, ज्याला मोक्ष पाहिजे त्याने यावं. आचार्यांच्या मागे एक माणूस आला नाही, पण काहीतरी मिळते म्हणून एक म्हातारा, त्याला काहीतरी मिळते या यात्रेमध्ये म्हणून तो आला. की कैवल्यदान काय आहे? कैवल्य या शब्दाचा अर्थ माहिती नाही, काहीतरी दान मिळतं म्हणून तो आला. आणि मग म्हटले, हे एकटे आले. म्हटले, ठीक आहे, तुम्हाला आम्ही देऊ कैवल्यदान. पुण्या जीवाचा काय अधिकार आहे सांगता येत नाही, कुठून त्याची सुरुवात होईल हे सांगता येत नाही. उद्धारण्यासाठी त्याचा तो अधिकार होता, एवढ्या गर्दीमध्ये त्याचा एकट्याचा तो अधिकार. आणि नंतर म्हटले, पहा हे लोक कसे दृष्टार्थी आहे. म्हणजे आता दवंडी द्या की ते कथिलाचं चांदी करणारे आणि तांब्या पितळाचं सोनं करणारा एक पुरुष, लाघवी पुरुष आलेला आहे. या, ज्याला ज्याला काही सोनं पाहिजे असेल त्याने या. आता बापूंनी सांगितलं या तत्वज्ञानामध्ये, या चरित्रामध्ये सोनं करण्याची किमया सुद्धा सांगितलेली आहे. सर्व काही विधिविधान सांगितलंय, फक्त एक वस्तू नाही सांगितली. ती जर सांगितली असती तर महानुभावांनी कोणालाच विचारलं नसतं, स्वतः सोनं दिलं असतं प्रसाद म्हणून सर्वांना. एक नाही सांगितली वनस्पती कोणती. तर अशा प्रकारे दवंडी दिली. सर्व यात्रेमध्ये नागदेवाचार्य फिरले आणि सारी गर्दी त्यांच्या पाठीमागे. कुठे आहे तो पुरुष सांगा, कुठे आहे तो पुरुष सांगा, आमचे भांडे आम्ही घेऊन येतो, आमचे भांडे सोन्याचे करा. आत्ता माझ्या लहानपणी 110 रुपये तोळा सोनं होतं. आता 800 वर्षापूर्वी काय किंमत असेल हो सोन्याला, पण तरी सोन्याचं आकर्षण त्या काळामध्ये होतं. आणि सारी गर्दी तिकडे. स्वामी सांगतात, पहा, म्हटले, हे सर्व दृष्टार्थी आहे, यांना काहीतरी मिळवायचं आहे, भौतिक धन धान्य त्या देवतेकडून मिळवायचं आहे, काहीतरी मनोकामना पूर्ण करून घ्यायचं आहे. म्हणून दत्तात्रय कवचाचं पारायण हे तुम्हाला जर काही खूप अपेक्षित असेल, एखादं चांगलं काम झालं पाहिजे म्हणून, तर जरूर करा. कारण दत्तात्रय प्रभू हे सहजतेने प्रसन्न होणारे अवतार आहे. स्वामी थोडंसं अवघड आहे काम, खूप स्मरण करावं लागतं आणि खूप विधीपूर्वक करावं लागतं. श्री दत्तात्रय प्रभूचं नाम घ्या, सर्व विघ्न दूर होतील, सर्व संकट दूर होतील सहजतेने. अर्थात इथीचा नामीच वेद सांगितला आहे स्वामींनी सुद्धा, इथल्या नामाचा अभिमान सांगितला आहे. म्हणजे नामी अभिमानात असं म्हटलेलं आहे. परंतु त्या साधारण गोष्टीसाठी स्वामी काही तेवढं लक्ष देत नाही. जायचं दत्तात्रय प्रभूचं दत्तात्रय कवच करा. लोक म्हणतात दत्तात्रय कवच आपलं नाही, आपलंच आहे ते, कारण त्यामध्ये काही मुद्दे आहेत. चतुर्दशाम मृगौ घसरे. सर्व लोक इतर अन्य पंथामध्ये पौर्णिमेचा दत्तात्रय प्रभूचा जन्म मानतात, इथे चतुर्दशीचा जन्म मानतात. मृगौ घसरे, गुरुवार संपतो आणि शुक्रवार लागतो, अशा
म्हणजे संधी काळावर झालेला अवतार. आणि म्हणून या ठिकाणी जे वर्णन आलेलं आहे आपल्याच कवीने केलेलं आहे ते काही हरकत नाही. काही अपेक्षा असतील, काही संकट असतील तर करा, पण ज्ञान मिळवण्यासाठी, परमेश्वराचं तत्व समजून घेण्यासाठी, योग्यता वाढवण्यासाठी सूत्रपाठाचं, श्रीमद भगवद्गीतेचं, लीळाचरित्राचं हे आता काही माळा आता या ठिकाणी प्रकाशित झाल्या. माझ्या हस्ते या ठिकाणी माळा संग्रह, सर्व आचार्यगणांच्या हस्ते या माळा संग्रह या पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे साधारण पुस्तक नाही आहे, हे आपलं मस्तक ठिकाणावर आणणारं पुस्तक आहे. याच्यामधले तुम्ही एक एक तत्व वाचा. बापूच वाचत होते तर काहीतरी अवघड, काहीतरी अलौकिक वाटत होतं. एवढं समजून घेण्यासाठी किती ज्ञान आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. ते ज्ञान प्राप्त करण्याची आपल्याला प्रेरणा या पुस्तक वाचल्यामुळे होईल की काय सांगितलंय वयामध्ये. आणि विशेषतः आमच्या वाइंदेशकर परंपरेचा आहे. न्यायंबासांच्याही या ठिकाणी एक नाम माळा आहे. भीष्माचार्यकृत बऱ्याच माळा आहेत. आणि खरोखर या माळा संग्रहाचं या ठिकाणी जे प्रकाशन झालेलं आहे याबद्दल याचे संपादक श्री विद्वत्रत्न ब्रह्मविद्येचे आणि संपूर्ण लिप्यांचे अभ्यासक श्री आबा कपाटे, पूर्वाश्रमीचे श्री अनिरुद्धजी भावे यांचं खूप खूप आभार मानतो मी. खूप खूप कौतुक करतो. आता थोडंसं सार्थ माळा संग्रही निघालं पाहिजे की ज्याचे घेऊन सर्वसामान्य लोकांना त्याचा अर्थ लक्षात येईल. उशीर लागेल पण करायला हरकत नाही. त्यानंतर दृष्टांत पाठ हा फार मोठा ग्रंथ आहे. 114 दृष्टांत स्वामींनी सांगितलेले आहे प्रसंगवशात. त्यामधले आपल्याला ज्ञान न होण्यासाठी कारणीभूत आपणच आहोत. आपल्या ठिकाणी ते अनधिकार आहेत म्हणून आपल्याला ज्ञान होत नाही. ज्ञान झालं पाहिजे म्हणून आपल्या ठिकाणचे अनधिकार दूर कसे करायचे, कोणते अनधिकार आहेत ते या ठिकाणी सविस्तर सुंदरपणे ज्यांनी विवेचन केलं असे विद्वत्रत्न डॉक्टर श्री किशोरजी शेंडे, आताचे श्री ईशाधिष्ठी श्री केशराज दादा यांनी नवा दृष्टांताचे अनधिकार या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. हे पुस्तक आम्ही वाचले पाहिजे. हे पुस्तकं साधे सरळ पुस्तकं नाहीत. हे तुमची उच्च अभिरुची वाढवणारे पुस्तकं आहेत. तुमचं ऊर्ध्वगमन करणारे पुस्तकं आहेत. अशी थिल्लर पुस्तकं खूप आहेत जगात. त्या पुस्तकांनी जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन होईल. काही पुस्तकांनी तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल कामापुरतं, व्यवहारापुरतं, काही दुकान चालवण्यापुरतं, कारखाना चालवण्यापुरतं, घर बांधण्याचं ज्ञान, भांडे तयार करण्याचं ज्ञान, अटोंबॉम्ब तयार करण्याचं ज्ञान मिळेल. पण काय उपयोगाचं तुमच्या? एकदा म्हातारपण आलं की कुठलंच ज्ञान उपयोगाचं राहणार नाही. म्हणून ते ज्ञान सारं अविद्या आहे असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून आजचं जे काही भौतिक ज्ञान ज्या ठिकाणी दिलं जातं ते सर्व विद्यालय असलं तरी अविद्यालय आहे, विद्यापीठ असेल तरी अविद्यापीठ आहे. म्हणून त्या विद्यापीठातून जे अध्यात्म तत्वज्ञान सांगणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि आमची आध्यात्मिक उंची वाढवली पाहिजे, आमची आध्यात्मिक ऊर्जा वाढवली पाहिजे आणि आमचं एक तेज त्या निमित्ताने आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. महानुभाव या शब्दाचाच अर्थ असा आहे की महान अनुभावो बलम तेजो वायस्य स महानुभाव. हे असंच बळ प्राप्त होत नाही, असंच तेज प्राप्त होत नाही. उपदेश घेतला गुरुने, 2 फुका इकडून मारल्या तिकडून मारल्या आणि नाम सांगितले आणि 10 दिवसांनी विचारलं एकाला की काय नाम पाठ झाले का? 1 झालं म्हणे. म्हटलं 5 नामं पाठवायला 1 दिवस लागतो. 1 दिवसामध्ये काय 1 तासामध्ये पाठवतील? 5 वेळेला जर 5 नामाच्या गाठ्या केल्या तरी तुझं पाठांतर होऊन जाईल. आणि 10 दिवसांनी विचारतो तुला 1च नाम पाठ झालं. कोण गुरु होते? ते म्हटले रुद्धपूरचे कोणीतरी आले होते, म्हातारेश होते. हा उपदेश आहे का? ज्याला आपल्या गुरुचं नाव माहिती नाही, ज्याला आपल्या देवाचं नाव माहिती नाही, तो काही उपदेश आहे का? आणि मग अशा प्रकारचे उपदेश घेऊन महानुभाव होणारे, मग महानुभाव गुरु सर्वच सुरू असे काही प्रकार दिसतात. गुरु सांगतात सप्तव्यसनाचा त्याग करा, हे म्हणतात की सप्तव्यसनाचा त्याग होईल वा, पण ते
पिणं काही सुटत नाही, ते तेवढं सूट पाहिजे, देवाने दिली पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, मानवा तत्वज्ञानात प्रवेश करण्याआधी, मानवा पंथाचा उपदेश घेण्याआधी आमची जी योग्यता पाहिजे, ती योग्यता आम्ही समाजामध्ये तयार करण्याचा प्रयत्न या प्रबोधनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून हे वर्धापन दिन आम्हाला करायचे असतात. या ठिकाणी मला आनंद होतो, तरुण वर्ग हे प्रवचन ऐकायला उपस्थित आहे. या ठिकाणी तरुणांना ही खऱ्या अर्थाने स्वामींची प्रेरणा आहे की जोची अवसरू विषया तोची ब्रह्मविद्ये. जे वेळ, जे वय विषयोपभोगासाठी योग्य असते, तेच सर्व शक्तियुक्त शरीर ब्रह्मविद्येच्या अभ्यासासाठी युक्त असते. म्हणून विषयांचा उपभोग हे साधी गोष्ट झाली. 2-4 दिवस, 8-10 दिवस, 2-4 महिने, 8-10 महिने, 8-10 वर्ष कदाचित आकर्षण राहील. नंतर काही नाही, दिशाहीन झाल्याप्रमाणे माणूस संसारात भटकत राहतो. अशा अनेक संसारिक जीवनामध्ये भर्तृहरीसारख्या शृंगार शतक रचणाऱ्या लोकांचे अनुभव आमचे अनुभव केलेले आहेत. प्रत्यक्ष अनुभवच घेतला पाहिजे संसाराचा, असा नाही. भर्तृहरीचा फार सुंदर श्लोक आहे, याम चिंतयामि सतताम मयि सा विरक्ता. जिथं मी सतत चिंतन करतो त्या माझ्या प्रिय पत्नीचं किती माझं तिच्यावर प्रेम, पण ती मयि सा विरक्ता, ती माझ्यावर विरक्त आहे. बरं, विरक्त असू द्या, माझ्याबद्दल उदासीन असू द्या. सापेन्य जनो चिंतयती सजन अन्य सक्त. ती निदान उदास राहिली तरी काही हरकत नाही, पण ती दुसऱ्या कुणातरी पुरुषाचा अभिलाष करून आहे. बर, तो तरी राजाची राणी आपल्याला मिळाली म्हणून समाधानी आहे का? तर तो सजनोन्य सक्त, तो एका वेश्यावर प्रेम करतो. आणि अस्मत् कृतेच तुष्यती काचिदन्या. माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणारी, जिला मी कधी पाहिलं नाही, ओळखत नाही, ती एक वेश्या, ती मला ते फळ आणून देते त्या धर्मसभेमध्ये. म्हणजे एका गुरुकडून त्याला जे फळ मिळतं, राजा म्हणतो एक फळ खाल्ल्यानंतर आपलं चिरतरुण वयस्तंभिनी विद्या प्राप्त झाल्यासारखं शरीर होणार. मग म्हणतो हे आपण खाण्यापेक्षा आपल्या राणीला द्यावं. राणीला ते फळ देतो. राणीला वाटतं माझा प्रियकर चांगला झाला पाहिजे म्हणून ते प्रियकराला ते फळ देतं. तो प्रियकर म्हणतो मला हे फळ खाऊन काय करायचं, जीवन कंटाळवाणं आहे, किती दिवस जगायचं. तो त्या वेश्येला देतो, कारण त्या वेश्येचं म्हणजे वेश्येवर त्याचं खूप प्रेम असतं. पण त्या वेश्येने सुद्धा विचार केला की आम्ही चिरतरुण राहण्यात काय अर्थ आहे, आमचा राजा चिरतरुण राहायला पाहिजे. हा राष्ट्रभक्तीचा उत्तम नमुना भर्तृहरीच्या त्या शतकामध्ये आपल्याला दिसतो. आणि ते वेश्या एका त्या राजसभेमध्ये येते आणि राजाला ते फळ अर्पण करते. एकमेव असलेलं जगात ते फळ. राजा म्हणतोय तुला कुठून प्राप्त झालं? ते म्हटले ते नाही सांगत, पण हे तुम्ही खा, तुम्हाला चिरतारुण्य प्राप्त होईल, वयस्तंभिनी विद्या तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग त्याचा शोध घेतो राजा. तर ते गोल चक्र, असं पृथ्वी गोल फिरते म्हणतात, तशा प्रकारे ते गोल फिरत फिरत कुठे आलं, तिथेच राणीजवळ आलं. आणि राजा तत्क्षणी आपल्या आसनावरून उठतो आणि हा श्लोक तयार करतो, याम चिंतयामि सतताम मयि सा विरक्ता. अत्यंत शृंगार उपभोगलेला हा राजा, त्याने शृंगार शतक संस्कृत साहित्यामध्ये रचलेलं आहे. अत्यंत शृंगारिक वर्णन त्यामध्ये आहे. एवढी शृंगारिक वर्णनं जी संन्याशांनी वाचू नयेत अशा प्रकारची आहे, की त्यांच्याही भावना चाळवण्यासारख्या वर्णनाने युक्त असलेलं ते आणि विषयी जनांसाठी अत्यंत प्रिय असलेलं ते शृंगार शतक, ज्याने एवढा शृंगार भोगलेला आहे, तो राजा शेवटी विरक्त होतो आणि एका क्षणात त्या राज्यवैभवाला लाथ मारतो आणि भर्तृहरी तपश्चर्याला निघून जातो. म्हणून संसार असार आहे. ज्ञान प्राप्त करा आणि आपला उद्धार करून घ्या. मनुष्य योनीमध्येच हे सर्व आपल्याला करता येऊ शकते, इतर पशु प्राण्यांच्या योनीमध्ये करता येत नाही. आता ही संधी मिळालेली आहे, ही गमवू नका. हाच या धर्मसभेच्या उपदेशाचा, प्रबोधनाचा सर्व अर्थ आहे. तो थोडक्यात मी सांगून माझेही लांबलेले विचार या ठिकाणी असलेल्या सर्व सद्भक्तांना शुभेच्छा देऊन संपवतो. सर्व साधू संत मंडळीला दंडवत प्रणाम करतो आणि
सर्व तरुण मंडळीला खऱ्या अर्थाने या पद्धतीने विचार करायला लावणारं हे परमार्ग अध्ययन मंदिर आहे. या ठिकाणी मला मागच्या वर्षी बोलवलं आपण, त्याआधी एकदा वक्ता म्हणून बोलवलं आणि यावर्षी आता अध्यक्ष म्हणून बोलवलं. आपले खूप खूप काय आभार मानू. आपण माझेच आहात, मी आपला आहे, आपण माझं कौतुक केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो.